नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपली ही सिरीज कंटिन्यू सुरू असते, ज्यामध्ये सोमवारचं लेक्चर खूप महत्त्वाचं असतं, कारण यामध्ये शनिवार आणि रविवार दोन्ही दिवसाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करत असतो। म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे आहे तर ते या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात। आणि सिरीज बघत असाल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीचं डिस्काउंट ठेवलं होतं, त्याचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे 2 दिवसासाठी डिस्काउंट ठेवलेलं आहे। तर आज शेवटचा दिवस आहे, आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला महाशिवरात्रीचं डिस्काउंट स्पेशल ऑफर मिळणार आहे। कोणताही कोर्सेस घेतला तर त्या कोर्सेसची फिक्स किंमत आपली ही असते, म्हणजे उगाच प्राइस वाढवून नंतर 50%, 60%, 70% असं डिस्काउंट नाही, फिक्स प्राइस आहे। त्याच्यावर 20% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। उद्या हीच तुम्हाला प्राइस जी आहे ती ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल। महाशिव नावाचं कुपन जे आहे ते तुम्ही यूज करू शकता। अगदी 99 रुपयाच्या नोट्सवर सुद्धा तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता। महाशिव नावाचं कुपन आहे, लक्षात घ्या। त्याचबरोबर आजपासून दोन्ही बॅचेस सुरू होत आहे, कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी। पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कुमार भास्कर वर्मन सेतूचं उद्घाटन केलं, तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर कुमार भास्कर वर्मन आपण जर बघितलं तर हा जो ब्रिज आहे, हा जो सेतू आहे, हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे। 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा ब्रह्मपुत्रा नदीवर नव्याने बांधण्यात आलेला कुमार भास्कर वर्मन सेतूचं जे आहे तर ते पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे। 3030 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलेला आहे। या पुलामुळे 2 तासाचा प्रवास फक्त 15 मिनिटांवर आलेला आहे। यामुळे आपण जर बघितलं तर या भागात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला म्युझिकल रोडचं उद्घाटन कोणत्या शहरात झालं? तर तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, जय हो नावाचं गाणं जे आहे तर ते वाजतं या म्युझिकल रोडवर। मुंबईमध्ये या म्युझिकल रोडचं उद्घाटन झालेलं आहे। या म्युझिकल रोडवर जर आपण बघितलं तर म्युझिकनुसार अशा लाईन्स बनवण्यात आलेल्या आहे प्रत्येक अक्षरासाठी, आणि त्याच्यावरून गाडी 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली की मग तिथं जय हो ही थीम जी आहे ती वाजते। कुणी कुणी बघितलंय कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचंय। भारतातील पहिला म्युझिकल रोड मुंबईमध्ये तयार करण्यात आलेला आहे। प्रियदर्शनी पार्क आणि अमरसन्स गार्डन या दरम्यान जो काही मुंबई कोस्टल रोड आहे, ज्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, तर त्याच्या 500 मीटर पट्ट्यावर हा आपल्याला म्युझिक रोड बघायला मिळतो। जेव्हा वाहने या खास रबर स्ट्रिप्सवरून 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात, तेव्हा आपण जर बघितलं तर ऑस्कर विजेते गाणं जे आहे जय हो ते आपल्याला ऐकायला येतं। आता भारतातील पहिल्या गोष्टी आपण इथं बघून घेऊया। भारतातील पहिल्या क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? अमरावती, आंध्र प्रदेश। ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य केरळ। कोणतं बंदर भारतातील पहिलं असं बंदर बनलेलं आहे जे प्रगत ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली तैनात करतं? आपण जर बघितलं तर चिदंबरनार बंदर, तमिळनाडू। भारतातील कोणता जिल्हा 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरला? अलवर, राजस्थान। भारतातील कोणतं राज्य रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे? तर मध्य प्रदेश। भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे? गोरखपूर, उत्तर प्रदेश। भारतातील पहिल्या वन्यजीव संरक्षित महामार्गाचं नाव काय आहे? राष्ट्रीय महामार्ग 45। भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात तयार केले जाते? पटना, बिहार। भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव कुठं आहे? अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये। पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक कोणती? ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र। भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कुठं तयार करण्यात आलेली आहे? लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये। स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिताला लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड। आणि भारतातील 24/7 ऑनलाईन कोर्ट कोणते आहे? तर ते आहे कोल्लम, केरळचं। पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली? तर राफेल विमान आपण कोणाकडून खरेदी करणार आहोत? फ्रान्सकडून। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली आहे। या कराराअंतर्गत मेक इन इंडिया अंतर्गत भारतात 96हून अधिक विमानांची निर्मिती केली जाणार आहे।
पुढील प्रश्न आहे 2026 चा प्रतिष्ठित चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद या दोघांना प्रदान केला जाणार आहे. मोतीबिंदूमुळे जे काही अंधत्व आणि दृष्टी कमी होते तर त्याविरोधात लढा देण्याचं किंवा त्या क्षेत्रात योगदान देण्याचं काम पुदुचेरी मधील या दोन वरिष्ठ नेत्रतज्ञांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026 साठी त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार एप्रिल 2026 मध्ये वॉशिंग्टन DC इथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रेफ्रॅक्टिव्ह सर्जरी फाउंडेशनच्या अधिवेशनात प्रदान केला जाणार आहे. बक्षिसाची रक्कम आहे $1,00,000 म्हणजे जवळपास आपल्याकडचे 90 लाख रुपये. पुढे जाऊया, पुरस्काराने सन्मान बघून घेऊया. जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला? रुबल नागी. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला मिळाला? शुभांशु शुक्ला. विली रिसर्च हिरोज पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर चंद्रकांत लहारिया. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला मिळाला? सीता अशोक शेळके यांना. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार. हिंदी भाषेतील 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशिवारा. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड सॅलॉय असं त्यांचं नाव आहे. फ्लेश कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेट आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 सुप्रिया साहू यांना. पुढे जाऊया, 5वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा दिला आहे? तर मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस. तर याचे जे काही कर्मचारी तर ते रिटायर झाल्यानंतर त्यांना असा कोणता दर्जा नव्हता की माजी सैनिक म्हणून असा दर्जा नव्हता. आपण जर बघितलं तर माजी सैनिक दर्जा का महत्वाचा असतो? तुम्ही बघितलं असेल MPSCच्या किंवा वेगवेगळ्या एक्झाम असेल तर त्यामध्ये माजी सैनिक जे असतं त्यांना आरक्षण असतं. तुम्ही रिटायर होता त्यामुळे तुम्हाला रिटायर म्हणून ओळखलं जातं. कोणताही शिक्षक घ्या किंवा काही घ्या, गव्हर्नमेंट सर्वंट घ्या, पोलीस घ्या, रिटायर म्हणून ओळखलं जातं. फक्त सैनिकांना काय म्हणून ओळखलं जातं? माजी सैनिक. आणि आता मिलिटरीशी संबंधित जर आपण बघितलं तर नर्सिंग सर्व्हिसेस जे आहे तर त्याचे जे काही कर्मचारी पदाधिकारी त्यांना सुद्धा माजी सैनिक म्हणून ओळखलं जाणार आहे. यामुळे काय होणार आहे तर त्यांना इतर एक्झाम जे आहे ते देता येणार आहे. तर तीच इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर इथं देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयात ईशान्य सल्लागार म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर ईशान्येकडील प्रदेशासाठी सल्लागार म्हणून जर आपण बघितलं तर अजित लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवृत्त IPS अधिकारी आणि IB चे इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक आहे अजित लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ईशान्य सल्लागार म्हणून. त्यांनी LK मिश्रा यांची जागा घेतली आहे. मित्रांनो, या सध्या सुरू असलेले बॅच, धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक या सगळ्यांवर आपण जर बघितलं तर डिस्काउंट सुरू आहे. आज 20% कुपन यूज करायचं आहे. महाशक्ती कुपन यूज करा. सॉरी, महाशक्ती नाही, महाशिव कुपन यूज करायचं आहे. महाशिव कुपन यूज करायचं आहे. तुम्हाला 20% डिस्काउंट मिळून जाणार आहे. त्याचबरोबर आपला टेलिग्राम इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन, 2026च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सूर्य आणि विश्वाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी NLST आणि NLOT या दोन महाकाय दुर्बिणी कुठे बसवल्या जाणार आहे? तर या दोन महाकाय दुर्बिणी ज्या आहे NLST आणि NLOT तर या लडाखमध्ये बसवल्या जाणार आहे. आता NLST जर आपण बघितलं तर 2 मीटर लांबीची दुर्बिणी, 2 मीटर, आणि NLOT जर आपण बघितलं तर 13.7 मीटर लांबीची दुर्बीण आहे. NLOT किती आहे? 13.7 मीटर लांबीची दुर्बीण आहे. तर या दोन दुर्बिणी ज्या आहेत त्या लडाखमध्ये स्थापित केल्या जाणार आहे. मग NLST 2 मीटर लांबीची दुर्बीण लडाखमधील पेंगॉंग तलावाजवळ मेरक या ठिकाणी स्थापित केली जाईल. आणि NLOT जी आहे 13.7 मीटर लांबीची नॅशनल लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप जो आहे तर तो भारतातील पहिला डार्क स्काय रिझर्व्ह जो आहे रात्र अभयारण्य जे आहे लडाखमध्ये हानले या ठिकाणी स्थापित केली जाणार आहे. NLST चा फुल फॉर्म काय? नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप. या दोन्ही दुर्बिणी भारताच्या खगोलशास्त्राची क्षमता वाढवणार आहे. 8वा प्रश्न आहे मोस्ट IMP 100% परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
भारत सरकारने ग्राहक किंमत निर्देशांक कंझ्युमर प्राइस इंडेक्स 2012च्या जुन्या आधार वर्षाच्या जागी म्हणजे बेस इयरच्या जागी कोणतं नवीन आधारभूत वर्ष किंवा बेस इयर जे आहे तर त्याची घोषणा केली. तर आपल्याकडे महागाई मोजण्यासाठी कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा वापर केला जातो. ग्राहक ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूंची किंमत किती पातळीने वाढली तर यावरून चेक केलं जातं की देशामध्ये महागाई किती आहे. आणि देशामध्ये महागाई संतुलित ठेवण्याचं काम आरबीआय करते आणि ती जवळपास 2% ते 6% दरम्यान ठेवावं लागते त्यांना. आपण जर बघितलं तर 4+2 -2. तर मित्रांनो त्यासाठी नवीन आधारभूत वर्ष जे आपण निवडलेलं आहे ते आहे 2024. अलीकडे आपण जीडीपी साठी सुद्धा नवीन आधारभूत वर्ष जे आहे ते निवडलेलं आहे ते आहे 2022-23. 2011-12च्या जागी 2022-23. आणि सेम 2022-23 आधारभूत वर्ष जे आहे ते औद्योगिक उत्पादन निर्देशांकासाठी सुद्धा असणार आहे. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स साठी आपण जर बघितलं तर नवीन आधारभूत वर्ष काय असणार आहे 2024. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे आधारभूत वर्ष 27 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपण जर बघितलं तर नवीन आधारभूत वर्षाची काय केलेली आहे घोषणा केलेली आहे. आधारभूत वर्ष लक्षात ठेवा, जीडीपीचं लक्षात ठेवा, त्यानंतर सीपीआयचं लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला 182 दशलक्ष डॉलरचं कर्ज जाहीर केलं आहे. तर हे कर्ज आसामला मिळणार आहे कारण आसाममध्येच आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती बघायला मिळते. सुरू तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये होते पण अरुणाचल प्रदेशमध्ये हिचं नाव जे आहे ते वेगळं आहे. हिला नाव अरुणाचल प्रदेशमधून जेव्हा ती आसाममध्ये येते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा नाव पडतं. मग अरुणाचल प्रदेशमध्ये काय नाव आहे ब्रह्मपुत्रा नदीचा ते पण सांगायचं आहे तुम्ही. तर आपण जर बघितलं तर आसाम सरकारला ब्रह्मपुत्रा नदीमुळे होणारी जी काही पूर आणि धूप आहे तर ती रोखण्यासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे. पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दल आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये इन सितू हवाई सराव 2026 आयोजित केला जात आहे. इन सितू हवाई सराव जो आहे तो भारत आणि थायलंडमध्ये आयोजित केला जात आहे. याचं आयोजन म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन झालेलं आहे भारतीय हवाई दल आणि रॉयल थाई हवाई दलादरम्यान. स्थळ होता अंदमान निकोबार. मग यामध्ये आपलं सुखोई M30 MKI, त्यानंतर AWACS, त्यानंतर AEW&C, त्यानंतर IL-78 या विमानांनी आणि थायलंडच्या ग्रिपेन जेट्सनी सहभाग घेतलेला आहे. 11वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीने कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात विनाश केला. तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीने मादागास्कर या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर काय केलेला आहे तर विनाश जो आहे तो केलेला आहे. बाकी मादागास्कर देशच लक्षात ठेवा, त्यात कुठं धडकलं काय धडकलं हे आपल्याला महत्वाचं नाही. मादागास्कर हिंदी महासागरातील एक प्रमुख देश आहे. 4 स्टार डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर मोस्ट IMP प्रश्न आहे 4 स्टार डेस्टिनी. आपण जर बघितलं तर जनरल MM नरवणे यांचं ते पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये खूप चर्चा झालेली कायम चर्चेमध्ये पुस्तक आहे कारण यामध्ये अग्निपथ योजनेविषयी बोलण्यात आलेलं आहे. लडाखमध्ये गलवान व्हॅलीचा इन्सिडेंट जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. मनोज नरवणे लष्कराचे कितवे प्रमुख आहेत 28वे प्रमुख आहे हे तुम्हाला सांगायचे लक्षात ठेवायचे. तर ही आज ऑफर आहे महाशिवरात्र स्पेशल 20% ऑफ सगळ्या कोर्सेसवर असणार आहे. आजच्या सेशनचा जो टेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो तो पहिला हा आहे. इन सेतू नावाचा युद्ध सराव जो आहे मित्रांनो तर त्याचं आयोजन कुठं करण्यात आलं. त्यानंतर जो काही म्युझिकल रोड आहे म्युझिकल रोड जो आहे तर तो कुठे आपल्याला बघायला मिळतो म्युझिकल रोड. आणि तिसरा आत्ताच शिकवलेलं मनोज नरवणे कितवे लष्कर प्रमुख आहे. मनोज नरवणे कितवे लष्कर प्रमुख आहे हे तुम्हाला सांगायचे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं समाप्त होतं. सेशन जर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.